किती तारखेचं बघा ना सर, कोणते गाव किती तारखेचं बघा. याच्या सोबतच्या चालू झाले सर, याला का चालू झालं नाही मग? याच्या सोबतच्याला चालू झाली सर. हो, याच्या सोबतचे 4 जण चालू आहेत सर अंत्योदयमध्ये. आपल्या कुठे गेले मामा? हा सर, बाबा झालं काय? ऐकलं काय? 35 किलो धान्य कोण्या दिव्यांग बांधवाला भेटलं नाही त्यानं फक्त हातवारी करा. गावाचे नाव सांगा ना, हातवारी करा. ऐका सर, फक्त तुम्ही नाव, गावाचे नाव नाही, फक्त हात बघा किती आहेत वरी. हा, आमचा तुमच्यावर आरोप नाही. भेटण्याचं लय वस्ती तिथे म्हणून तुम्हाला सांगायला आम्ही. फक्त तुम्ही गावाचं नाव सांगा. त्यांनी जे व्हिजिट केले गाव नसतील ते परत व्हिजिट करतील. सर विजिट नाही हो सर यायची. ऐका ना, आम्ही visit कोणत्या गावाला गेले सांगू द्या ना सर त्यानं आम्हाला. कुठे दिली विजिट तुम्ही? कुठे दिली विजिट? हा, कुठे दिली? फुकट गावची आहेत ना. मी फुकटगावचा आहे सर. मी गेलेली आहे व्हिजिट फुकटगावला. आता काल अंत्योदयमध्ये किती आहेत फुकटगावचे? मी तुम्हाला यादी देतो फुकटगावचे किती आहेत. नाही, तिथं दाखव, सांगा ना तुम्ही किती आहेत काय नाही ते. हा, मग तेच सांगा. मग इथं आलेत ना तुम्हाला, तुमच्या नजर समोर आलेत ना. ज्याला भेटणं चालले ते तडपडत आले तिथं धान्य भेटणं चालले म्हणून. तुम्ही म्हणता ऑनलाईन मध्ये बघावं लागेल तर व्हिजिट कशासाठी दिली सर? त्यांना अंत्योदयसाठी तुम्ही व्हिजिट दिली ना. समक्ष व्हिजिट. अरे ते दुकानदार डायरेक्ट, अहो सर, डायरेक्ट तुमचा दुकानदार म्हणतोय चल लंगड्या होय बाजूला, तुला काच 35 किलो धान्य द्यायचंय. हा, तुम्हाला काय माहिती आहे दुकानदार तुम्हाला त्याची काय वागणूक देते ते दिव्यांगाला? हा, तुम्ही चौकशी केली म्हणजे काय चौकशी केली सांगा ना. हा, ज्या दुकानदाराविरुद्ध चौकशी दिली त्या दुकानदाराकडून 10,000 रुपये तुम्ही काढाल्या. आम्हाला काय माहित नाही का काय करायला काय नाही ते? हा, आम्हाला सगळं माहित आहे तालुक्यात कुठं काय व्हायला काय नाही ते. या दिव्यांगाला तुम्ही 35 किलो धान्य देऊ शकत नाही का? हा, 6 महिने झालं लढा चालू आहे सर आमचा. काय तुम्हाला काय करायचं? तुम्हाला साध्य काय करायचं सांगा ना तुम्हाला. आता दिव्यांगाला देत नसाल तर देणार कोणाला तुम्ही? हा, जसं काय असेल तर सर परत visit देतील. तुम्हाला कळवलं. तक्रार दे सर. एकच सांगतो ना, एक कोण्या गावची तक्रार दिली की कर्मचाऱ्याची पोळी पिकाली. फक्त तक्रार द्या आम्हाला तुम्ही काय करायचे ते. हा, आमचं काही बी निवेदन आलं ना सर तुमच्या तहसीलला, मला तर कळवलं तुम्ही आम्हाला फक्त सक्षम करा. कळवा सर, आमचा विरोध नाही तुम्हाला. तुमचं व्हिजिट देणं काम आहे, पण त्या दिव्यांगाला भेटायला काय तुमच्या गावामध्ये कोण्या दिव्यांगाला बोलले बापू तुला भेटलं का आतापर्यंत? पुन्हा मग आता तुमच्या मार्फत जे असतील त्यांना बोलवण्यात येईल. त्यांनी समक्ष आपण चौकशी करून कोणालाच काय नाही सर. तुम्ही सांगा सर मला यांना सांगा फुकटगावला व्हिजिट कधी तुम्हाला आले तुम्हाला कळवलं जाईल. तुमच्या समक्ष तपासणी करू. त्या दिवशी मी सांगतो यांना किती यादी किती दिवे आले. हा सर, एक मुद्दा आहे. एक मुद्दा आहे सर. 21 हजाराचं उत्पन्न आम्हाला 400 लोकांना पाहिजे. ऐका 21 हजाराचं उत्पन्न मग या 400 लाभार्थ्याला पाहिजे. आता तुमचा प्रश्न 21 दिव्यांगासाठी पाहिजे का? नाही, दिव्यांगासाठी तर विषयच नाही ना. हो, दिव्यांगाला तर तुमचा ऑलरेडीच आहे ना. हा, हो ना. तुम्ही जेवढेही दाखल केले, जसं आता तुम्ही म्हणले 10 एकर 15 एकर 5 एकर 20 एकर जे काय असेल समजा, जे निकष आहेत मी फक्त एक मंडळ अधिकाऱ्यामार्फत गृह चौकशी करत आणि जे पात्र आहेत त्यांना देऊन टाका. आम्ही तुम्हाला शेतकरी ह्या तुमच्यापाशी द्या म्हणून आणणारच नाही. आम्ही त्याला तिथं डिलीट करणार. आम्हाला माहित आहे ना. मी तुम्हाला सांगतो जे पात्र असतील ना त्यांना सर आम्ही एक तुम्हाला 16 तारखेला निवेदन दिलं पाठीमागं सर. 16 तारखेमध्ये आमचे 50 अर्ज होते, त्याच्यातले 10 तर निकाली लावा सर तुम्ही. कोणतेच नाहीत निकाले सर. 10 लोकांना सर पगारी पडाव ना सर. मीटिंग आता झाली. हो, मीटिंग मध्ये नाही ना. मीटिंगमध्ये नाही ना सर. मीटिंग मध्ये जे लोकांना आम्ही तुम्हाला जी यादी देते ते कोणाचेच नाव नाही नाही. ना सर, आमची बोलवते यादी तुमचे दिली, झाले यादी सगळे. नावाचे ना सर. त्याच्यामुळे एवढी येळ आली माहिती आहे का दिव्यांगावर. आणि तुम्ही डायरेक्ट कमिटीने नेमलं म्हणून आम्हाला सांगून टाकायला. आम्ही करायचं काय हे सांगा. बघा सर, याला 8 महिने झाले सर. यांना काय काय करायचं? करायचं सांगा ना तुम्ही. 3,000 दिली की सर दुसऱ्या महिन्यात पेमेंट चालू आहे. ऐका ते 2,000 पगार कोणाला पडली होती मावशी? ते 2,000 पगार पडली होती, 500 रुपये पडले नव्हते. त्या मावशीचा कागद द्या. हे बघा सर, परमनंट आहे सर. थांबा, हे तुम्ही ऐका रे सगळेजण थांबा. सगळ्याची समस्या साहेब, आता हे दिव्यांग बांधव 100% दिव्यांग बांधव आहे. याला 2200 रुपये पेमेंट पडले. पेमेंट किती पडतं याला? अडीच नाही, कशामुळे 300 रुपये कपात? नाही, बाकीच्या लाभार्थ्याला पडलं ना, बाजूच्याला पडलं गावातल्याला, यालाच का नाही? याचा पैसा 300 कोणीकडे गेला?
बाजूला पडलं म्हणाले. बाजूच्याला पडाले ना सर. हा कंप्लेंट आम्ही काय म्हणालो, आम्हाला कंप्लेंट करायला लावू नका हो, आम्हाला दुसऱ्याच्या विरोधात टाकू नका ना. एकाच specific विषय असेल ना तर मी चेक करतो. एक विषय ना, अशा तालुक्यातले बरेचसे विषय आहेत सर. त्यांचं काय म्हणणं आहे की जे केंद्राचं 300 रुपये अनुदान आहे ना ते पडलं नाही. हे राज्य सरकारने 2200 रुपये दिला आपण. 500 रुपये कमी येतात काय कांद्याला? 500 गेल्या महिन्यात काय पडली बघा आणि या महिन्यात काय पडली 500 कमी येतात काय? ती एक मॅडम होती ना, आता मला कागद दिलेले, ते कुठे गेली? त्याला 250 500 रुपये 2000 कमी पडले ना, 500 कमी पडले होते. गायकवाड काहीतरी नाव होतं का या मॅडमचं, बघा काय हे चेक करा सर. 500 रुपये कमी त्या लाभार्थ्याला. आता इकडे तिकडे जाईल तुम्ही या आपण व्यवस्थित एक एक चेक करा, सर्व चेक करतो तुमचे. मला असं कसं आहे सर, वारंवार या माणसाला घेऊन येणं योग्य नाही. त्याला हा? आणूच नका तुम्ही. आम्हाला पुरत नाही. नाही आम्हाला पुरत नाही सर. हा? एका दिव्यांगाला याचं म्हणजे त्याची काय समस्या आहे ते आम्हाला माहित आहे ना. आता कागद आलेत ना, तुम्ही माझ्याजवळ बसा किंवा तुमचा प्रतिनिधी द्या, मी एकूण एक कागद चेक करा. हो, निराधार मध्ये वर्तणूक तर चांगली द्या म्हणा सर. मी हाय सांगा आता विचारा हे व्यक्ती हा, तुम्ही हा म्हणूनच आम्ही हा हो, तुम्ही नसले तर आमचं काही हे इथं काहीच नाही ना. तुमच्या भरोश्यावर तर आमचं चाललंय. आणि एक समस्या सर, ऐका, ते मामा कुठे गेले मुंबईचे? हा येऊ का? हे बसा, एक मिनिट. ए शांत बसा. हा मावशी, हे मावशीला कॅमेरा याच्याकडे घ्या. याचं पण टेम्पररी मध्ये नाही यायचं टेम्परवारी सर नाही, यायचं टेम्परवारी नाही. यायला तुम्ही पगार देऊ नका, त्याचा काय विषय. थांबा थोडा. 2 वर्ष झालं. या व्यक्तीच्या नावावर 3 एकराची रजिस्ट्री आहे. दिव्यांग बांधव या व्यक्तीच्या नावावर 3 एकराची रजिस्ट्री आहे. या व्यक्तीला तुमच्या भूमिलेख अभिलेख नाही, पैमाशी भरून याची चतुर्सीमा करून दिलेली नाही. त्या भूमिलेख अभिलेखच्या अधिकाऱ्याला बोलवा, त्याच्या विरोधात आमची तक्रार आहे. पैसे घेऊन दुसऱ्याच्या वावरामध्ये तुम्ही पैमाच्या चतुर्सीमा टाकता. या माणसाच्या वावरात काय नाही दिव्यांग बांधवाच्या, आणि रजिस्ट्री करून घेतलेली आहे. काय बापजाद्याची जमीन आली नव्हती याच्या नावावर. आणि या माणसाचा या व्यक्तीचा दुसरा एक विषय ऐका मामा, या व्यक्तीचा असा विषय आहे, एका व्यक्तीची 4 एकर जमीन, 5 एकर 4 एकर जमीन होती. या माणसानं 3 एकर रजिस्ट्री करून घेतली, उरली 1 एकर. एका एकराची रजिस्ट्री तुमच्या तलाट्यानं 2 एकर रजिस्ट्री करून दिली त्याला. एका एकराची डबल 2 एकर रजिस्ट्री कशी होती आपल्यापाशी? रजिस्ट्री कसं कराल? कुठं होती तर मग सांगतो ना. मग तिथे गेली तर 7-12 तर गेली असेल ना त्या व्यक्तीची. नाही आपली जमीन 1 एकर जरी वाढवायची असली हो ना, तर त्याच्या जो गट असतात 1 हेक्टरचा 1 गुंठा वाढवता येत नाही. नाही ना. मग त्या व्यक्तीचं नाव 4 एकर जमीन होती ना पहिलं, पण त्यानं 3 एकर यायला दिली, उरली 1 एकर. ज्यावेळेस उपोषणाला बसले होते आपला काय विचार होता की बाबा याची फीस भरून आपण पैमास करून देऊ. हो ना. पोलीस प्रोटेक्शन मध्ये ह्यांना आपण मग आमचं एकच म्हणणं आहे, त्याच्यामध्ये याची तारीख निश्चित करून द्या, कोण्या दिवशी आम्हाला पैमाशी करून द्यायची. हा तारीख आम्हाला बस आमचं दिव्यांग बांधवांचं एकच म्हणणं आहे, याला तारीख निश्चित करून द्या, कोण्या दिवशी तुम्ही यायला पैमाशीला येणार आणि पैमाशी करून देणार. त्यानं सांगितलेले. शांत राहा. थांबा मावशी, बसा खाली बस. आधी थांब 2 मिनिट थांब. याच्या जमिनीची पैमाशी तुम्ही भरलेली आहे, यायला पैमाशी करून याची जमीन मोपून यायला चतुर्सीमा कधी टाकून देणार, आम्हाला तारीख निश्चित करून देणे. सप्टेंबर अखेरपर्यंत बोललोच होतो तुम्हाला. ते गोल नकाच, गोल असं नका, फक्त तारीख निश्चित करून द्या आम्हाला. 27, 28, 40, 45 तारीख किती सांगा, तारीख सांगा. ठीक आहे, तारीख निश्चित करून देतो. सांगा ना. नाही, आता ऑनलाईन आपले बघून आपले सांगतो आम्ही. अहो आठवडा सांगा, आठवड्यातली तुम्हाला 1 ते 10 15 पर्यंत सांगा. 1 ते 15 दिवसात कधी येतो म्हणून सांगा, त्याचा काय विषय. ते तर हे व्हायला ना, हा कोणती विधान कोणती द्या ना तारीख, त्याचा काय विषय नाही. आपण तुमची महागापुढी होऊ द्या ना. अहो 27 दिली, 28 दिली, तुमची महागापुढी होईल ना तारीख, हो द्या महागापुढी, त्याचा काय विषय नाही. चालते का तुम्हाला? चालते ना. न चला काय झालं, जमीन कुठं जाणार, तुम्ही कुठं जाणार, मोपणार तुम्ही. काय होतंय, ऑनलाईन जे तारखा पडलेल्या असतात ना शेतकऱ्यांच्या, ती सोडून आम्ही तारीख देणार आहे सप्टेंबर मध्ये, असं आपलं बोलणं झालं होतं. म्हणून आम्ही तुम्हाला आपले एक ठीक आहे ना. पत्रच कळवणार. हो ना, ठीक आहे ना. तुम्ही निश्चित तुम्हाला 27 तारीख तर 30 तारीख द्या ना, यायला काय हरकत नाही ना. हा 30च्या पुढे जर जाऊ लागले तर मग या व्यक्तीनं काय करायचं सांगा ना. तुम्ही म्हणणार पुन्हा म्हणणार ऑनलाईन सगळ्याच्या तारीख बुक आता. सप्टेंबर अखेरची तारीख आपली कोणती बघून सांगायचं.
चालते, काय हरकत नाही, साधा प्रश्न आहे. आणि याची मोपणी करून याला चतुर्सीमात टाकून द्या. कारण हे दिव्यांग आहे. समजा बरोबर झालं पाहिजे. नाही ना, होते त्या खुना समजा काय करायचं समजा खुना करून द्यायला करतात तेव्हाच मी उठणार आहे. करून घेऊ आपण. तेव्हा उठणार आहे, नाही तर उठत नाही मी. करीत नसले तर तुम्हाला करून घेऊ. सांगतो साहेब, तुम्ही दोनदा मापणी केली, पैसे फुकट गेलेत. पहिले पैसे घेतलेत 5,000, त्याला बोलवा कोण मापणार आलं तर त्याला. ठीक आहे, ठीक आहे. कंपनीने ट्रिगर लावले होते. खाली बस की मावशी. ट्रिगर लावले होते जून ते ऑक्टोबर महिन्यामध्ये. समजा पावसाचा खंड 15 दिवसाचा असला तर 26,000 रुपये ते आपल्याला मदत देणार होते. तर त्या निमित्तानं आपल्या इकडे कमी जास्त 1 महिना झाला पाऊस नाही. त्यासाठी विमा कंपनी जो निकष दिलेला आहे का, तो फेसोफेस या ठिकाणी उतरलेला आहे. तरी आपली एवढीच या प्रशासनामार्फत विनंती आहे की यांनी पाठपुरावा करून विमा कंपनीकडून आपल्या शेतकऱ्याला विमा मंजूर करण्यात यावा. बस एवढी विनंती. थांबा. ओके. सांगा काय म्हणता? जेवढे आता इथं यादी झाली ना साहेब, आता आपण यायची आता त्याला टी आहे ना, त्याला फी करायला तसं होत नसतंय. याच्या हातात नसतं पीचं पी करायला, पीचं टी करायला. जेवढे टेम्परवारी आहेत, जेवढे टेम्परवारी होतं सगळ्याला पगारी चालू होणार. त्याचा काहीच विषय नाही. टी असो की पी असो, त्याचा काही आपलं. आणि पीवाल्याला सोडून द्यायचं का? पीवाल्याला धरायचं, पीवाल्याला नाही, त्याला पण चालू होणार आहे. त्याचा काही विषय नाही. आपल्याजवळ कागद आलेले करा. चलो नाही या इकडे विष्णू भाऊ. मावशीला खाली घ्या, पडत आली मावशी. त्याला खाली घ्या किंवा बायाला यायला. ते कोणी म्हातारे माणसं तर कोणी यायला हे करा की कोणी तुडील कचकच. नाही खाली पडतात. थांबा की देऊ की. हा कागद घेऊ नका. थांबा बोललो की आता. थांबा. आपले कुठे गेले? या धडक मोर्चाच्या माध्यमातून आपण तहसीलदार यांनी आपल्याला न्याय देतील का असं वाटतंय का? आम्हाला थारकर साहेबांना असं आश्वासन दिलेलं आहे की जे काही दिव्यांगाची समस्या आहे त्यांना आम्ही पुरेपूर फायदा देण्याचा प्रयत्न करू. येत्या या 10-15 दिवसामध्ये दिव्यांगाला जर या थारकर साहेबांना, तहसीलदार साहेबांना जर हे दिलं नाही या दिव्यांगाला, तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. या माध्यमातून सर्व आपण बांधवांना काय संदेश आहे आपला? आमचं एकच म्हणणं येते, तुमचं जे टेम्परवारी जी पगार आहे 6 महिने झालं बंद झालेली आहे, ती जोपर्यंत पगार चालू होत नाही तोपर्यंत आपला लढा असा चालू राहणार आहे. आपला लढा सोडायचा नाही. आपले 2,500 रुपये जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आपण शांत बसायचं नाही. निराधाराचा जोपर्यंत पेमेंट भेटेल तोपर्यंत आपण शांत बसायचं नाही. निराधार पगार चालू करून देण्यासाठी तुमच्या लाभार्थ्याला कोणी म्हणते का पैसे वगैरे द्या म्हणून? नाही, ज्या लाभार्थ्याकडून निराधारासाठी ज्या लाभार्थ्याकडून कोणी जर पैसे घेतले असेल त्याचे नाव फक्त प्रहारकडे गुपित मध्ये देणे. त्या लाभार्थ्याला आम्ही काय त्या ज्या पेमेंट दिले त्या माणसाला काय करायचे ते आम्ही साहेबापाशी नेऊन उभं करून टाकू. त्याला फक्त नाव सांगा त्याचं आम्ही तुम्ही.